तो तसं बोलला, माझ्याकडे पैसेच नाही, माझी परिस्थिती खूप बिकट आहे, अरे बापरे मी किती संकटात सापडलोय. अशा कित्येक कारणाने आपण व्यथित आहोत आणि कित्येक प्रॉब्लेम्सवर आपल्याला सोल्युशन्सच मिळत नाहीये. आता पुढचा दिवस कसा निघेल, काय निघेल याविषयी काहीच शाश्वती नाहीये. पण आपल्यासोबत एक गोष्ट आहे, ती म्हणजे आजचा वर्तमान, आत्ताचा काळ, आत्ताचा क्षण. या क्षणाचा वापर करून आपण योग्य ते पाऊल उचलू शकतो. आपल्याला आळसावर विजय मिळवावा लागेल. आणि सगळ्यात मुख्य गोष्ट, एक गोष्ट आपल्या डोक्यात आपल्याला फिट करून ठेवावी लागेल की देवाने आपल्याकडे चॉईस दिलेली आहे. देवाने आपल्याकडे एक ऑप्शन दिलेला आहे, एक पर्याय दिलेला आहे. आणि त्यानुसार जर आपण वागलं तर नक्कीच आहे त्या परिस्थितीतून आपण बाहेर निघू शकू. हा पर्याय कोणता? आपल्या इच्छेवर नियंत्रण मिळवण्याचा पर्याय. हा इच्छेवर नियंत्रण मिळवण्याचा पर्याय म्हणजे काय? आपल्या पुढे दोन चॉईसेस आहेत. एक तर आपण ही परिस्थिती माझ्या मताप्रमाणे व्हावी म्हणून रडत बसू शकतो, किंवा दुसरा पर्याय, ह्या इच्छेवरच नियंत्रण मिळून ही परिस्थिती जशी आहे तशीच राहू द्या, पण मी मात्र समाधानी असेल. माझं समाधान ही परिस्थिती हिरावून घेऊ शकणार नाही. जेव्हा आपण ह्या पर्यायाची निवड करू आणि त्यानुसार आयुष्य जगायला सुरू करू, काय माझ्या नियंत्रणात आहे ह्या गोष्टी करायला लागू, तेव्हा तुमचं सुख हे तुमच्या हातात येईल आणि ते सुख कोणीच तुमच्यापासून हिरावून घेऊ शकणार नाही. खऱ्या सुखाची सुरुवात ही तुमच्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींपासून सुरू होत असते. आता हे तुमच्या नियंत्रणात असणाऱ्या ह्या गोष्टी कोणत्या? तर तुमची इच्छा तुम्ही तुमच्या नियंत्रणात ठेवू शकता. तुमचं परिस्थितीविषयीचं मत हे तुमच्या नियंत्रणात आहे. तुमच्या नियंत्रणात बाहेरच्या ज्या गोष्टी आहेत, जसं की पैसा, प्रतिष्ठा, आजूबाजूची परिस्थिती, आजूबाजूची लोकांचं मत हे तुमच्या नियंत्रणात नाही. याला क्षुल्लक समजा. याविषयी बी रुथलेस अबाउट इट असं म्हणतात एपिक्टेटस. यांना जास्त भाव देऊ नका. तुमची परिस्थिती, तुमचं सगळं जीवन तुमच्या हातात येऊ शकेल जर तुमचं आयुष्य तुम्ही तुमच्या नियंत्रणात ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीवर घडवायला सुरुवात केली. त्यामुळे आळसाला सोडून द्या. आळस करू नका. नो एक्सक्युजेस. कोणत्याच गोष्टीविषयी तक्रार करू नका. कृतज्ञता ठेवा. प्रत्येक गोष्टीविषयी कृतज्ञ राहा. अरे बापरे, माझा जॉब खराब आहे. अरे कित्येक लोक बेरोजगार आहेत, जॉब तरी मिळाला. अरे बापरे, माझा एक हात तुटला. अरे दुसरा तरी हात आहे. अरे बापरे, मला दिसत नाहीये. अरे तुला बोलता तरी येते, ऐकू तरी येते. जे काही मिळालंय त्याविषयी जर कृतज्ञता ठेवाल, तिथूनच तुमच्या खऱ्या प्रगतीची, खऱ्या सुखाची सुरुवात होईल. धन्यवाद मित्रांनो.